श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांना माहिती आहे, येत्या 23 ऑगस्ट 2026 ला पुत्रदा एकादशी. त्यानिमित्त आपल्याला भगवान विष्णूची सेवा करायची. ज्या घरात भगवान विष्णूची सेवा होते तिथे माता लक्ष्मी काढता पाय घेत नाही. मग त्या एकादशी निमित्त आपल्या भगवान विष्णूची 3 दिवसाची व्यंकट सूत्राची रात्रीची सेवा करायची. ती सेवा कशी करायची? ती सेवा म्हणजे तुम्ही ती शुक्रवार, शनिवार, रविवारी करू शकता. शनिवार, रविवार, सोमवारी करू शकता. जसे जमेल तसे तुम्ही 3 दिवसाची करू शकता. कोण 21 दिवस संकल्पित करतं, कोण 41 दिवस सुद्धा करतं. ज्याची जशी इच्छा असेल त्या पद्धतीने तुम्ही करता. तुम्हाला सेवा म्हणून फक्त करायची असेल तुम्ही 3 दिवसाची करू शकता. रात्री 11:15 सुचिरभूत व्हायचे. तुम्हाला स्वच्छ कपडे घालायचे. देवासमोर तुमच्या देवघर जर खालीच असेल तर देवघरासमोरच तुम्ही अखंड दिवा लावा, अगरबत्ती लावा. नैवेद्य म्हणून तुम्ही साखर ठेवा आणि तिथे बसून तुम्ही व्यंकट स्तोत्र तुम्ही 21 वेळा वाचू शकता. किंवा तुमचं देवघर वरती आहे तर तुम्ही मांडणी करा. चौरंग्या लाल वस्त्र टाका. तिथं भगवान विष्णूची मूर्ती ठेवा किंवा बाळकृष्णाची ठेवा किंवा विठ्ठल रुक्मिणीची ठेवा. व्यंकटाची ठेवली असेल तर ती ठेवली तरी चालेल. आणि तिथं अखंड तुपाचा तेलाचा कोणताही अखंड दिवा लावा. जो पण तुमची सेवा चालेल तो पण दिवा जळला पाहिजे. धूप अगरबत्ती लावा आणि नैवेद्याला साखर ठेवा, खडी साखर ठेवा, गूळ ठेवला तरी चालेल. निवेदनाला तुम्हाला ठेवायचं आणि तिथे समोर बसूनच तुम्हाला बसूनच बरोबर 12 वाजता तुम्हाला 21 वेळा व्यंकट स्तोत्र वाचायचे. तुम्ही प्राकृत मधलंही वाचू शकता, तुम्ही संस्कृत मधलंही वाचू शकता. संस्कृत मधलं खूप सोपं आहे. तुम्हाला 8 ओव्यांपर्यंत 20 वेळा वाचायचे आणि 21व्या वेळेस फलश्रुती वाचायची. हे लक्षात ठेवा. तुमची ती सेवा खूप तर 15 मिनिटात होऊन जाईल. खूप सुंदर आणि खूप छान आहे. तुम्ही हळू जरी म्हटलं तर 15 मिनिटात ती सेवा होईल. खूप सुंदर आहे. तिचा खूप छान अनुभव सुद्धा येतो. ती 21 वेळा ते वाचून झालं. एकदा श्री सुक्तम नक्की वाचा. हे लक्षात ठेवा. ही सेवा जर तुम्ही मनापासून केली, सेवा म्हणून जरी केली तर भगवान विष्णूंचा तुम्हाला आशीर्वादच भेटणार आहे. काही लोकांना मोठी इच्छा असते तो लोक 41 किंवा 41 दिवस 21 दिवस सुद्धा ही सेवा करतात. आता नियम काय? 3 दिवस तुम्हाला पराण्यवर्ज्य आहे आणि ब्रह्मचार्य पाळा 3 दिवस एवढं सांगेल. आता तुम्ही 3 दिवसाची सेवा केली, शनिवार, रविवार, सोमवार केली तर मंगळवारी तुम्हाला नैवेद्य सकाळी दुसऱ्याची सकाळी मंगळवारी तुम्हाला नैवेद्य म्हणून शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा तुम्ही खिचडी भाताचा नैवेद्य दाखवलं तरी चालेल. हे करायचंय. तर तुम्ही मांडणी केली असेल तर तुम्हाला मांडणी मंगळवारी सकाळी उचलायची आहे आणि तुम्ही देवघरात समोर बसून केली असेल तर देवघरातच तुम्हाला नैवेद्य म्हणून शिरा किंवा मग तुम्ही शिरा दाखवा किंवा खिचडी भात जरी केली, मुगाची खिचडी जरी केली आणि तो नैवेद्य दाखवला तरी चालेल. ही खूप प्रभावशाली सेवा आहे. हे लक्षात ठेवा. ज्यांना रात्रीची शक्य नाहीये त्यांनी दिवसभरामध्ये कोणती एक वेळ ठरवून 3 दिवस ही सेवा जरी केली त्यांनाही तेवढंच फलप्राप्ती होणार आहे. हे नक्की. पण रात्रीची सेवेचं महत्व आहे ह्या सेवेला. हे पूर्णपणे त्यात लिहिलेलं सुद्धा आहे. त्यामुळे ही सेवा रात्री करतात. पण ज्यांना शक्य नाही रात्री जागणं त्यांनी दिवसा ही सेवा केली, एक वेळ निश्चित करून सकाळी तर त्यांना तेवढंच फळ भेटणार आहे. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.